नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वांग्याचं भरीत. वांग्याचा भरीत हा सगळ्यांच्याच घरी बनत असते, पण आज माझ्या पद्धतीने आणि माझ्या किचनमध्ये आपण बनवूया. तर मी याच्यासाठी घेतलेले आहे भरीतचे वांगे. अर्धा किलो आहेत हे. 2 वांगे भरले आहेत अर्धा किलोमध्ये. तर याला मी तेल लावून घेते आणि आपल्याला या मंद आचेवर याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कट पण लावू शकता. लसण किंवा हिरवी मिरची याच्यामध्ये घालून तुम्ही भाजू शकता. पण मी कट न करताना फक्त तेल लावून भाजणार आहे. गॅसवर चाळणी मांडली आणि चाळणीवर मी हे दोन्ही वांगी छान खरपूस भाजून घेते. बघा एकदम व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तर मी आता हे काढून घेते. याच्यानंतर आता मी याच्यामध्ये एक अर्धा वाटी नारळ आणि लसणाच्या गाठी मी भाजून घेणार आहे आणि याच्यानंतर मी टोमॅटो पण भाजून घेणार आहे. बघा लसण पूर्ण भाजून झालेले आहेत, नारळ पण भाजून झालेला आहे. तसंच मी टोमॅटो पण छान भाजून घेते. आता आपल्याला हे टोमॅटो भाजेपर्यंत मी हे नारळ आणि लसूण आणि आलं मिक्सरच्या जारमध्ये तोडून याला पिसून घेते. 1 इंची आल्याचा तुकडा घेतला आहे आणि जेवढे पण लसूण निघलेले आहेत ते त्याच्यामध्ये मी चांगला बारीक पेस्ट करून घेते. टमाटर पण छान खरपूस भाजून गेलेले आहे. आता मी यांची टरफलं काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. वांग्याचंही टरफलं पूर्ण काढून घेते. पूर्ण साल काढून झाल्यावर मी याला थोडा खोलून पाहणार आहे का आपल्याला वांग्यामध्ये कीड लागलेला आहे की नाही हे आपण थोडंसं चेक करून घेऊया. बघा असा खोलल्यावर पूर्ण ते दिसतात. व्यवस्थित पद्धतशीर शिजलेलं आहे वांगं आणि बघा त्याला तेल पण सुटलेलं आहे. तर प्लेटाच्या किनारीवर पूर्ण तेल निघून आलेलं आहे. तर वांगं एकदम छान आणि किडलेलं नव्हतं, पूर्ण फ्रेश होतं. आता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच ओवा घातला मी. कच्चा ओवा आहे, भाजलेला नाही आहे. आता आपण हे वांगं पूर्ण हाताने मी पूर्ण एकजीव करून घेते. पूर्ण एकदम मळल्यासारखं पूर्ण मिक्स करून घेते. व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं वांगं. तर मी मिक्स झाल्यावर मग समोरची कृती सांगते. तर आपल्याला एका तव्यामध्ये मुठभर तरी मी घेतलेले आहे शेंगदाणे. शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याची कूट करून ठेवायची आहे. एका कढईमध्ये मी 2 चाळ्या तेल घेतलेले आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि हिरव्या मिरच्या. आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये धने, मी अख्खे धने थोडे कुटून टाकलेले आहेत. तर याला छान मिक्स करून घेते मी. मिरची फ्राय झालेली आहे तर मी याच्यामध्ये कांदे घालून घेते. कांदे पण छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला. कांदे पण पूर्ण फ्राय झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला घालणार आहोत जो आपण वाटण केलेलं होतं नारळ आणि आलं लसणाचा. त्याचा वाटण पूर्ण मी घालून मिक्स करून घेते. त्याच्यातच हळद, लाल तिखट, आपल्याला तिखट याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पुष्कळ घातलेल्या आहेत तर चवीनुसार तुम्ही तिखट घाला. परत टोमॅटो काप करून घातलेले आहेत. वाटाणे यांना पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला मटार शिजेपर्यंत आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी दाण्याची कूट घातली, तो पण मिक्स करून घेते.
वाटाणे आपले पूर्ण शिजून गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण घालूया शिजलेलं वांगं. हे पण पूर्ण मिक्स करून एकजीव करून घेऊया. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आता हे सगळे साहित्य आपण एकजीव करून घेऊया. ते मिक्स झाल्यावर मी एक वाफ येऊ देणार आहे. तर झाकण मांडून मी एक वाफ येऊ देते. बघा एकदम झालेले आहे आपला तयार वांग्याचा भरीत.